चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, 6वी गल्ली, ड्रेसिंगपूर। फोन 7066 916 916। मी एक सर्वसामान्य नागरिकच आहे। सारिकाताई माने घरोघरी पोहोचल्या, घरात महिलांना स्वतः भेटल्या, त्यांच्या भावना, त्यांचं म्हणजे काय काम, त्यांना कसं काम पाहिजे, महिलांविषयी काय, हे सर्व जाणून घेतल्या आणि ते गावामध्ये प्रत्येक घरामध्ये सारिकाताई पोहोचल्या। त्यामुळे काही महिला न घाबरता न डगमगता प्रचाराला येऊ शकल्या। हा त्यांचा आत्मविश्वास आहे आणि महिलांचा पूर्णपणे सपोर्ट आहे सारिकाताई मानेंना। त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या पाहिजे आणि होणारच। आणि कोण 90% नाही, 100% ते येणार। आणि दुसरी गोष्ट, बापूंचं म्हणजे म्हटलं तर बापूंनी 40-50 वर्षापर्यंत सामाजिक कामामध्ये, शैक्षणिक आणि इतर औद्योगिक ह्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं म्हणजे एक काही नसताना स्वतःच्या पायावरती प्रभुत्व मिळवून आपण इतर जणांना म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आत्ताच्या पिढीला त्यांच्यासाठी काम मिळवून देण्यासाठी, आत्ताच्या महिलांना त्यासाठी सारिका माने निवडून येणं हे फार गरजेचं आहे। आता बघितलं शिरोळ गावातील दुरावस्था की रस्त्याची कामं आम्ही फिरतोय आता वॉर्ड क्रमांक 6 मध्ये, वॉर्ड क्रमांक 8 मध्ये रस्त्याची दुरावस्था आहे, पाण्याची सोय नाही। आम्ही गेले की महिला म्हणतात आम्हाला काही नको, पण पहिला पाणी आहे। पाणी हे मूलभूत गरज आहे, पाणी हे जीवन आहे। तेच जर व्यवस्थित नाही मिळालं तर काय करणार? म्हणून महिलांचा पहिला प्रश्न हा पाणी आहे। आणि दुसरा राहिली गोष्ट की शैक्षणिक जर पाहिजे शिक्षण, बापू हे शिक्षणासाठी पूर्ण, कारण त्यांनी स्वतःच्या मुलांना इतकं शिकवलं तर दुसऱ्यांच्या मुलांसाठी ते अहोरात्र झटतात कधी। आणि ही गोष्ट खरी आहे की तिथं वॉचमॅन नाही आहे बापूंच्या घरी, कोणीही कधी या, तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत मिळणार म्हणजे मिळणारच, हे त्यांची 100% पावती आहे। म्हणून बापू शिरोळमध्ये राहून त्यांचा विजयी हातकलंगडे मध्ये होतो म्हणजे ही फार मोठी कामाची पावती आहे। त्यामुळे शिरोळवासियांना माझं पूर्ण म्हणजे आव्हान आहे की त्यांनी प्रचंड बहुमताने ताराराणी आघाडीच्या सर्व पक्षांना, सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि आघाडी पक्षाचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षासाठी असलेले उमेदवार सारिकाताई माने आणि इतर त्यांचे नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि विजयाचा गुलाल हा ताराराणीला मिळू दे, हे माझं आव्हान आहे शिरोळवासियांना। नमस्कार, मी जुबेदा नदाम। मी सारिका अरविंद माने ह्या नगरसेवक म्हणून उभा राहिल्या, सगळ्यांना सांगितलं, नगराध्यक्ष म्हणून उभा राहिल्या। मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून आणा आणि सगळ्यांनी सहकार्य करा। बापूंचं पण नाव त्यांच्यात आहेच, बापू पण चांगलेच आहेत आणि बापू पण म्हणतात की सारिका निवडून यावं, असं आपण सगळ्यांनी पण म्हणायचं की सारिका निवडून यावं। मी गल्लीला, गावाला सगळ्यांना सांगेन की सारिकाताई निवडून यावं आणि हे जे आपण फिरतोय त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी आपण बोलतोय करतोय, हे निवडून यायसाठीच आपण सगळ्यांनी प्रयत्न करतोय का नाही? म्हणून त्यामुळं आपण सगळ्यांनी म्हणायचं की त्यांनी विजय व्हावं, निवडून यावं आणि त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करावं, हे माझी नम्र विनंती आहे। मी एवढंच बोलले। 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।